नमस्कार मित्रांनो, आजची ही घटना आहे नांदेडमधली आहे आणि ह्या घटनेला तुम्ही ऐकल्यानंतर कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला, छोट्याशा चॅनलला उंचापर्यंत न्या आणि हीच अपेक्षा करतो, हीच विनंती करतो. आणि तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका की आजची घटना किंवा आपल्या भविष्यात येणाऱ्या ह्या चॅनलवर क्राईम रिलेटेड सर्व घटना कशा वाटतात किंवा कशा तुम्हाला हे वाटतं त्याशी कमेंट करून सांगा. आणि नवीन नवीन घटना पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर आजची घटना आहे नांदेडमधील शुभांगी जनार्दन जोगदंड, नांदेड जिल्ह्यातील महिपाली पिंपरी या छोट्याशा गावातील जन्मलेली, वाढलेली, पण मोठे होण्याची स्वप्न तिच्या डोळ्यात साठवणारी आणि एक मुलगी. तिच्या बोलण्यात नम्रता होती, तिच्या चेहऱ्यावर कायम एक हसरा भाव होता आणि असा भाव असायचा आणि डोळ्यांमध्ये एक विशेष चमक जणू काही तिच्या डोळ्यांनी भविष्यातील यश आधीच पाहिले होते असं होतं. गावातील मुलींपेक्षा ती खूपच वेगळी होती आणि पुस्तकांमध्ये रमणारी, अभ्यास आणि कुठलेही उगीचच वाट टाळणारी शुभांगी आपल्या ध्येयाशी खूप प्रामाणिक होते. आणि शुभांगीच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिचे कुटुंबीय आणि तिचे वडिलांची अपेक्षा होती की ती एक आदर्श मुलगी बनेल आणि उच्च शिक्षित मुलगी जी कुटुंबियांची परंपरा आणि आदर ठेवेल आणि तिचे वय आणि ध्येय पूर्ण करेल. पण जेव्हा त्याच मुलीने तिच्या इच्छेनुसार जगताना पाहतात तेव्हा तिचा अहंकार दुखावला जातो. शुभांगीच्या वडिलांचा अहंकार दुखावला जातो आणि तिच्या इच्छेनुसार जगणं आणि हे स्वप्न पूर्ण करणे म्हणून तिच्या घरच्यांचा अहंकार दुखावला जातो, कोणाला ठेस लागते. आणि कुटुंबाचा सन्मान आणि इज्जत या शब्दांची छाया, विश्वास आणि त्या धोरणांनी शुभांगीचे स्वप्नांना मर्यादा घातली. आणि शुभांगीचे कुटुंब मुळातच एक पारंपरिक होते. तिच्या वडिलांच्या डोळ्यात त्याच मुलीचे तीच मुलगी एक केवळ गृहिणी बनून घरची परंपरामध्ये व्रतावन असावी अशी अपेक्षा होती व शिक्षणाबद्दल, पुढील जीवनाबद्दल तिचा एकंदरीत दृष्टिकोन होता. मुलीच्या व्यक्तिमत्वाशी आणि तिच्या इच्छासोबत पूर्णपणे विसंगत होता. नांदेडच्या एका आयुर्वेदिक महाविद्यालयात BHMS च्या 3ऱ्या वर्षाला शिकत होती. डॉक्टर होण्याचे स्वप्न फक्त तिचेच नव्हते आणि तिच्या आजीला वाटायचे की आपली नात गावातील पहिली महिला डॉक्टर होईल. पण तिला माहीत नव्हते की एक दिवस तीच मुलगी गावातील पहिली ऑनर किलिंगची बळी ठरेल आणि किलिंगची बळी म्हणून ओळखली जाईल. आणि शुभांगी शालेय जीवनापासूनच खूप हुशार होती. 12वीत तिने उत्तम दर्जेदार गुण मिळवून वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि घरातील शिक्षणासाठी तसंच विरोध नव्हता. पण प्रेम ह्या गोष्टी कुटुंबात निषिद्ध होत्या. त्यातील हे तिला हॉस्पिटल, क्लिनिक आणि रुग्णसेवा याशिवाय दुसरं काही सुचायचं नाही. पण कॉलेजमध्ये ज्या वयात मैत्री फुलते त्या वयात त्या आयुष्यात एक मुलगा आला आणि रोहित गावातील एक तरुण होता. तो साधा आणि सरळ, मेहनती आणि नम्र स्वभावाचा होता. तो शिक्षणाने फार पुढे नव्हता पण त्याच्या मनाने फार प्रामाणिक होता. शुभांगीने त्याची भेट
कॉलेजच्या एका कार्यक्रमात झाली होती. सुरुवातीला ती फक्त एकमेकांना ओळखायची, नंतर थोडक्यात गप्प व्हायला लागले आणि मग त्यांनी ते मैत्री प्रेमात कधी बदलली त्यांना काही कळलं नाही. रोहित नेहमी शुभांगीच्या स्वप्नांचा सन्मान करायचा. त्याने तिला कधीच अडवायचा नाही. जपायचा. जबरदस्ती काही करायला लावली नाही आणि तिला फक्त साथ देत होता. शब्दांना विचारांनाही दोघंही विवाहाच्या निर्णयाकडे खूप समंजसपणे पाहत होते. पण त्यांच्या प्रेमात एक मोठा अडथळा होता. शुभांगीचे कुटुंब हे गावातील एक प्रतिष्ठित घराणे मानले जात होते आणि वडील जनार्दन जोगदंडे हे अत्यंत पुरुष सतत विचाराचे बदनामी या शब्दाने झोप उडवणारे. घरातील सर्व निर्णय वडीलच घेत होते. शुभांगीच्या प्रेमाची माहिती कळल्यानंतर घरात वादच झाला. तिला धमक्या मिळू लागल्या. हे नाते संपव, नाहीतर असं असे सूर वाढू लागले आणि तिला जबरदस्तीने दुसऱ्या मुलासोबत सोयरीक लावण्यात आले होते. पण शुभांगीने ते 8 दिवसातच मोडले. ते पुन्हा रोहितशी संपर्कात आली होती. तिचे प्रेम स्वीकारले आणि तिच्या पायाने नव्या जीवनाकडे वाटचाल सुरू केली. पण कुटुंबियांसाठी ही सगळं म्हणजे अपमानजनक होतं. त्यामुळं ही भ्रष्ट वागणूक होती. तो दिवस इतरांप्रमाणे सुरू झाला होता. शुभांगी घरात होती. सकाळी तिने आईशी शांतपणे संवाद साधला. अभ्यासासाठी पुस्तक उघडले. पण संध्याकाळपर्यंत तिचे अस्तित्व घरातून नाहीसे झाले. पण कोणी तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकला नाही. कोणाला संशय आला नाही. रात्रीच्या जेवणानंतर जनार्दनने त्यांचा मुलगा कृष्णा, चुलत भावंड आणि मामा शुभांगीला एका खोलीत नेले. तिला दोरीने बांधले आणि तोंड बंद केले आणि ठरवल्याप्रमाणे बदनामी मिटवण्यासाठी तिचा जीव घेतला. सायंकाळ झाली होती. घराच्या आसपास अंधार पसरत चालला होता. शुभांगी एका खोलीत अभ्यास करत बसली होती. पण तिला त्याच वेळी घरातील वातावरण थोडे वेगळं होतं. वडील जनार्दन, भाऊ कृष्णा, चुलत भाऊ गिरधर आणि शिरीषराव, गोविंदराव आणि मामा केशव हे सगळे गपगप होते. पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी निश्चितच ठरवलेलं होतं. त्यांनी मद्यप्राशन केलं होतं की कारण ज्या क्षणी ते आपल्या मुलीला संपवणार होते त्या क्षणी त्यांचा हात थरथरू नये म्हणून तिने मन द्रवू नये म्हणून आणि मग त्या खोलीत आले आणि शुभांगीला तिला चाहूल लागली. ती घाबरली. तिने विचारले, बाबा काय झालं? पण कोणच काय बोलत नाही. कृष्णाने त्याचा हात पकडला आणि तिने विरोध केला. पण तिच्या डोळ्यात भीती होती. रडत होती. ती ओरडू लागली, कृपया बाबा मला सोडा, मला माफ करा, मी काही चुकीचं केलेलं नाही. पण वडिलांच्या डोळ्यात फक्त आता एक शून्य होता आणि तिचे तोंड एका कपड्याने बंद केले आणि तिला एका गोणीत भरण्यात आलं. जबरदस्तीने तिला धडपडत होती. ती जबरदस्ती करत होती. तिची हालचाल करत होती. पण तिचं कोणी ऐकलं नाही. त्या क्षणाला तिचं अस्तित्व संपण्याचा निर्णय पूर्ण कुटुंबियांनी घेतला होता.
रात्री सगळीकडे अंधार होता, गावात शांतता होती. एक जीव मरणाच्या अंतिम क्षणाशी झुंजत होता. ज्या गोणीत शुभांगी ही होती, त्या गोणीसहित शेतीत नेण्यात आली आणि त्या शेतीत ज्वारीचे पीक होते. तिथे एक जागा साफ करण्यात आली होती. तिथे काही लाकडं, काही म्हणजे सरण पद्धतीची सर्व सामग्री तिथं गोळा करून पूर्वीच ठेवण्यात आली होती आणि ह्या वस्तू आधीच ठेवण्यात आल्या होत्या. मग ती सरण एका जिवंत मुलीचे ती गोणीचं तोंड खोलण्यात आलं. त्या मुलीला, शुभांगीला बाहेर काढण्यात आलं आणि ती तोपर्यंत जिवंतच होती आणि डोळ्यातनं पाणी गळत होतं. कदाचित तिचा शेवटचं रडणं होतं. हातपाय हालत होते, पण आता ती खूप थकली होती. तिची ताकद संपलेली होती. वडील जनार्दन वडिलांनी मशाल उचलली आणि काही क्षणातच हातांनी थरथर झाली, पण त्यांनी मागं वळून न पाहता मशाल लाकडावर टाकली आणि क्षणातच लाकडंही पेटले आणि त्यानंतर शुभांगी किंचाळत होती. अखेरचा आवाज घुमला आणि हवेत घुमत होता आणि आई, तो आवाज ज्वारीच्या पिकात विरून गेला आणि पिकाला साक्षी ठेवून शुभांगीने शरीर आगीच्या ज्वालेमध्ये संपवले आणि तिचा मृतदेह खताच्या गोणीत भरण्यात आला आणि तेथून त्या शेतात ज्वारीच्या पिकाच्या आड सारण्यात तयारी केली. शुभांगीचा देह तिथं जाळण्यात आला आणि तिथल्या मध्यरात्री तिथल्या गोणपाटात, म्हणजे त्या खताच्या पिशवीत भरून, खताच्या पिशवीत, तिथं मोकळी पिशवी होती, त्या पिशवीमध्ये 22 किलोमीटर दूर गोदावरी नदीत विसर्जित करण्यात आली होती. हत्या केल्यानंतर सर्व आरोपी आपापल्या दैनंदिन आयुष्यात गुंतलेले, वडील शेतात, भाऊ मंदिरात, आई गाव कामात, म्हणजे आपापल्या परीने सर्वजण जगत होते. जसं काही झालंच नाही. कुणालाही काही घडलं असं दाखवायचं नव्हतं. पण शुभांगीचे मित्र, शेजारी, वर्गमित्र तिचे गायब होण्याचे शुभांगी गायब झाली, त्या गायब होण्याच्या ह्याने ते अस्वस्थ झाले होते. कुठेही गेली शुभांगी कॉलेजात आली नाही, फोन लागत नाही. घरच्यांना विचारलं तर उत्तर टाळलं गेलं. 2 दिवस गावातच कुजबूज होती सुरू झाली. पण एका ग्रामस्थांनी अखेर पोलिसांना बिना नावे एक फोन केला आणि पोलिसांना तत्काळ चौकशी सुरू केली. गावातील दोन्ही गटांमध्ये वाद असलेल्या नागरिकांनी बोलवून चौकशी केली गेली, पण पोलिसांना जनार्दन जोगदंड आणि त्याच्या परिवाराला अटक केलं. प्रथम त्यांनी सर्व आरोप फेटाळले, पण पोलिसांच्या दबावामुळे आणि पुरावे विचारपूस यामुळे अखेर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. शुभांगीचा मृतदेह तिथे जाळण्यात आला. त्या शेतात पोलीस तिथे गेले आणि तिथली राख, हाडं, कपड्याचे तुकडे सापडले. कॅनेल जवळ हाडाचे तुकडे सापडले काही आणि हे हाडं सर्व पोलिसांनी जमा करून न्याय वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. महापालिका पिंपरी ह्या 2,500 लोकसंख्येच्या गावात आज वर्षांनी संस्कृत म्हणलेले जाणारे, पण या घटनेने गाव हादरले. काहींना जोगदंड कुटुंबियांची बाजूने भूमिका घेतली तर बहुतेकांनी गावकरी स्तब्ध होते. एक डॉक्टर होणारी मुलगी, तिने प्रेम केलं या गुन्ह्यासाठी अशी शिक्षा ही कुणालाच पचवता येत नव्हती. शुभांगीच्या प्रेमात सत्य फक्त रोहित जाणत होता.
आणि पोलिसांच्या चौकशीत सतत उपस्थित होता. त्याने तिथं पत्र, मॅसेज आणि स्वप्न तिचे मन सांगितले, मनाने सांगितले की ती फक्त प्रेम करत होता, कोणाचे वाईट केले नाही आणि त्यांच्या शब्दात अधिकाराने थर कापून सोडणारे होते. आणि पोलिसांनी जनार्दन, कृष्णा, गिरीधारी आणि शिरीषराव आणि गोविंदराव आणि केशव या सर्व आरोपींना 3 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आणि पुढील तपासासाठी वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा सुरू आहे. शुभांगीच्या शरीराचे अवशेष तिच्या मृत्यूच्या वेळेस 7 आणि तिच्या आयुष्यात या सगळ्या उत्तराची एकाच ठिकाणी सापडतात. कुटुंबियांना बदनामीच्या भीतीने जन्मलेले क्रूर अन्यायी शुभांगीचा शेवट एका छोट्याशा स्वप्नाने होतो. डॉक्टर होऊन गावात एक छोटेसे क्लिनिक चालू करायचे होते. गरीब रुग्णांवर मोफत उपचार करायचे होते. गावात लहान लहान मुलांना शिकवायचं होतं, स्वतःचं सांगायचं होतं. माझ्यासारख्या मुलींना स्वतः ठरवायचं होतं. यासाठी या घटनेतून आपण काय शिकतोय, काय शिकावं आणि आपल्याला काय ह्यातनं शिकायला मिळते. तर ह्या घटनेतनं मित्रांनो, आता कसं हे कलियुग आहे, ह्या कलियुगात काही होतं, पण आपल्या घरच्यांच्या शब्दांच्या पुढे जाणं हे पण चुकीचं आहे. आपल्या मनमर्जीने जगणं ही चुकीचं आहे. तुम्हाला लहानाचं मोठं केलेलं आहे, त्या आईबापाने त्यांना काहीतरी अपेक्षा असतात, त्यांनी हे निर्णय घेतला, हा चुकीचा घेतला आहे. मी हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फक्त जागरूक करण्याचा आहे. तुम्ही तुमच्या आईबापाला सर्व गोष्टी कळवा, बाबा आम्ही असं होतोय, आमच्याबरोबर हे होतंय ते होतंय. म्हणजे कसं आहे, तुमचे डिसिजन चुकीचं आहे का बरोबर आहे हे कळत आहे. म्हणजे त्यांनी लहानाचं मोठं करायचं, तुम्ही काहीतरी चुकीचे निर्णय घेणार. भलं तुम्ही आता म्हणता की ह्या घटनेतनं ते काय चुकीचं नाही किंवा बरोबर केलंय, हे मला माहीत नाही. मी फक्त हे तुमच्या माहितीसाठी सांगतोय. ह्या घटनेतनं आपल्या पालकांची, त्यांनी लहानपणापासून सांभाळ केलेला त्या गोष्टींचा आपण आदर करावा आणि इतर कुठल्याही त्यांनी आतापर्यंत शिक्षण, आपलं लहानपण, बालपण, ह्या गोष्टीचे समोर राहून ह्या गोष्टींना आपण कुठल्या दृष्टीने पाहता हे कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.